नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्याला माहित असेल केशरी राशन कार्ड असणाऱ्या शेतकऱ्यांना मागील काही महिन्यापासून नाही अन्नधान्य व बँक खात्यात देखील लाभ येत नव्हता. अखेर त्याकरिता अत्यंत महत्त्वाचा जी.आर आलेला आहे. या शासन निर्णयामध्ये 14 जिल्हे APL म्हणजेच केशरी राशन कार्ड असणाऱ्या शेतकरी योजनेसाठी निधी वितरित करण्याबाबतचा हा 4 सप्टेंबर 2025 ला शासन निर्णय आलेला आहे. यामध्ये प्रस्तावना बघायची झाली तर शासन निर्णयानुसार छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्हा म्हणजेच आत्महत्याग्रस्त 14 जिल्ह्यातील APL म्हणजेच केशरी राशन कार्ड असणाऱ्या शेतकऱ्यांना अन्नधान्यऐवजी थेट बँक खात्यात लाभ देण्याबाबतचा हा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामध्ये जानेवारी 2023 पासून या योजनेनुसार प्रत्येक लाभार्थी शेतकऱ्यांना अन्नधान्यऐवजी प्रतिमाहा 150 रुपये इतकी थेट रक्कम खात्यात जमा करण्याकरिता मान्यता देण्यात आली होती. पण आता आनंदाची बातमी म्हणजे शासनाच्या 20 जून 2024 च्या परिपत्रकानुसार या रकमेत वाढ करण्यात आलेली आहे. यामध्ये दरमहा लाभार्थ्यांना 170 रुपये इतकी रक्कम थेट खात्यात जमा करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. म्हणजेच केशरी रेशन कार्ड असलेल्या शेतकऱ्यांना धान्याऐवजी थेट बँक खात्यात लाभ मिळणार आहे. त्यात वाढ देखील झालेली आहे. या योजनेचा उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत पोहोचावी व त्यांच्या गरजेनुसार वस्तू खरेदी करण्याचे स्वातंत्र्य देणे. तसेच शासन निर्णय दिनांक 7 फेब्रुवारी 2025 नुसार सन 2024-25 या वर्षासाठी 14 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमधील APL केशरी रेशन कार्ड असणाऱ्या शेतकऱ्यांना धान्याऐवजी थेट रोख रक्कम देण्याकरिता योजनेत नवीन लेखाशीर्ष तयार करण्यात आला आहे. या लेखाशीर्षाखाली सन 2025-26 या वित्त वर्षाकरिता एकूण 90 कोटी रुपयाचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. त्यापैकी वित्त विभागाने या योजनेकरिता 45 कोटी इतका निधी खर्चासाठी उपलब्ध करून दिला आहे. याचा थेट फायदा असा होणार आहे की 14 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील केशरी शिधापत्रिका धारक शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी त्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा होईल. हा निधी योग्य रीतीने लाभार्थ्यांना वितरित करण्याची प्रक्रिया शासनाच्या विचाराधीन आहे. म्हणजेच शासनाने या योजनेसाठी वेगळे निधी उपलब्ध करून दिला आहे आणि लवकरच याचा लाभ सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहे. या शासन निर्णयामध्ये सांगायचे झाले तर सरकारने जाहीर केला आहे की राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत समाविष्ट न केलेल्या आणि शेतकरी आत्महत्याग्रस्त 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता धान्याऐवजी थेट रोख रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. यात वित्त विभागाकडून एकूण 45 कोटी निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर खर्चाकरिता उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यापैकी सध्या 44 कोटी 49 लाख 42,650 कोटी इतका निधी वाटप करून देण्यास मान्यता देण्यात येत आहे. ही रक्कम थेट PFMS प्रणालीमार्फत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार. 25 जुलै 2025 च्या शासन निर्णयानुसार वित्तीय सल्लागार व उपसचिव हे नियंत्रक अधिकारी म्हणून राहतील, तर लेखाधिकारी यांना निधी आहरण व वितरणाची जबाबदारी देण्यात आली आहे. एकूण 44.49 कोटी रक्कम भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया मधील योजनेशी संलग्न खात्यात जमा केली जाईल. यामध्ये बघा 14 जिल्ह्यांकरिता निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामध्ये अकोला जिल्ह्यातील 25,393 कार्डामध्ये 93,947 लाभार्थ्यांना 1,59,70,990 रुपये इतका निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. अमरावती जिल्ह्यातील 72,288 कार्डामध्ये 2,74,012 लाभार्थ्यांना 4,65,82,040 रुपये इतका निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. बीड जिल्ह्यातील 1,16,196 कार्डामध्ये 4,52,999 लाभार्थ्यांना 60,70,09,830 रुपये इतका निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच बुलढाणा जिल्ह्यातील 58,335 कार्डामध्ये 2,18,562 लाभार्थ्यांना 3,71,55,540 रुपये इतका निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 52,063 कार्डांमध्ये 2,14,221 लाभार्थ्यांना 3,64,17,570 रुपये इतका निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. धाराशिव जिल्ह्यात 47,071 कार्डांमध्ये 1,98,472 लाभार्थ्यांना 3,37,40,240 रुपये इतका निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. हिंगोली जिल्ह्यातील
36,407 कार्डांमध्ये 1,46,287 लाभार्थ्यांना 2,48,68,6790 रुपये इतका निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. जालना जिल्ह्यातील 24,812 कार्डांमध्ये 1,02,751 लाभार्थ्यांना 1,74,67,670 रुपये इतका निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. लातूर जिल्ह्यातील 45,479 कार्डांमध्ये 1,98,861 लाभार्थ्यांना 3,38,06,370 रुपये इतका निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. नांदेड जिल्ह्यातील 72,899 कार्डांमध्ये 2,85,022 लाभार्थ्यांना 4,84,53,740 रुपये इतका निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. परभणी जिल्ह्यातील 45,522 कार्डांमध्ये 1,88,414 लाभार्थ्यांना 3,20,30,380 रुपये इतका निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. वर्धा जिल्ह्यातील 2,197 कार्डमध्ये 7,763 लाभार्थ्यांना 13,19,710 रुपये इतका निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. वाशिम जिल्ह्यातील 9,537 कार्डामध्ये 31,804 लाभार्थ्यांना 54,06,850 रुपये इतका निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील 57,379 कार्डांमध्ये 2,04,429 लाभार्थ्यांना 3,47,52,930 रुपये इतका निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या सर्व जिल्ह्यांमध्ये एकूण 44,49,82,650 इतका निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अशा प्रकारे केशरी रेशन कार्ड असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी निधी वितरित करण्याबाबतचा हा शासन निर्णय होता. यात काही समजले नसेल तर कमेंट करा व सर्व शेतकरी बांधवांना शेअर देखील करा. असे नवनवीन व्हिडिओ बघण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब देखील करून घ्या. धन्यवाद.